स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। माजी मंत्री आदित्य ठाकरे हे यवतमाळ दौऱ्याबद्दल म्हणाले की आज यवतमाळ येथे फॉर्म भरायला चालू आहे। महायुतीचा उमेदवार अजून तिथे ठरलेला नाहीये। भ्रष्ट उमेदवार देणार की कोणी नवीन चेहरा येणार हे अजूनही स्पष्ट नसल्याचं ते म्हणाले। ते बंडखोर नाहीत, गद्दार आहेत। बंडखोर आणि गद्दारीमध्ये फार फरक असतो। जिथे गद्दारी झाली तिथे लोकांनी त्यांना नाकारलं। केंद्रात आणि राज्यात भाजपच्या सरकारने मागील 10 वर्षाची कामे व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाहीयेत। कालच एप्रिल फुल डे झाला। जगात एप्रिल फुल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो। परिवर्तनाचे वारे सगळीकडे वाहायला सुरुवात झाली आहे। दिल्ली, बिहार, झारखंड, बंगाल, महाराष्ट्र सगळीकडे इंडिया आघाडीची बांधणी मजबूत असल्याचंही ते म्हणाले। त्यानंतर बच्चू कडूबद्दलही ते म्हणाले की आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनता आमच्या संपर्कात राहील। या देशात लोकशाही संपत चालली आहे, संविधानाला मोठा धोका आहे। अशा काळात आम्ही सगळे एकत्र येऊन जे लोकशाही संविधान संपवतात त्यांच्या विरुद्ध लढत आहोत। ज्यांना कोणाला लोकशाही संविधान वाचवायचे ते आमच्या सोबत राहतील, असे देखील शेवटी आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। ठरत नाही अजून हीच तुमचं चालू झालं आज यवतमाळ मध्ये फॉर्म भरायला चाललोय। तिथे आपण माहितीये सभा आहे, प्रचार सुरू होत आहे। हे सर्व होत असताना एनडीए कडून उमेदवारच अजून तिथे ठरलेला नाहीये। भ्रष्ट उमेदवार देणार की कोण नवीन चेहरा येणार हा एक प्रश्न आहे। तुमच्या बंडखोरांना 2 ठिकाणी तिकीट नाकारण्यात आले। कोण कोण बंडखोर कुठे? ते गद्दार आहेत। बंडखोर आणि गद्दारीमध्ये खूप फरक असतो आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहतात की साधारणपणे आता 40 जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा। कारण एकंदर आता चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की जिथे जिथे गद्दारी झालेली आहे तिथे लोकांनी नाकारलेलं। आणि भाजपचं देखील आपण पाहिलं, सरकार गेल्या 10 वर्षात केंद्रात असो आणि इथे काही वर्षांमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती, जी आश्वासनं दिली होती, कालच एप्रिल फुल डे होऊन गेला। जगात काही काही देशांमध्ये एप्रिल फुल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो। तुम्हाला त्यांचं भविष्य काय वाटतं? मला वाटतं आता आम्ही देशाचं भविष्य बघत आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की परिवर्तनाचे वारे सगळीकडे व्हायला लागलेले आहेत। काल परवाकडे आम्ही दिल्लीत देखील होतो, तिथे असेल, बिहारमध्ये असेल, झारखंडमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, बंगालमध्ये असेल, आपण पाहाल की इंडिया आघाडीची जी बांधणी आहे ती मजबूत आहे। काल मुंबईमध्ये होते पंतप्रधान, शासकीय कार्यक्रम झाला। आता त्याच्यावर मी काय बोलू शकतो? आढळराव पाटलाने असं म्हटलेलं आहे की आता शरद पवारांच्या नावानं मतं मागण्याचे दिवस गेलेले आहेत। ते शिवसेना वाचवायला राष्ट्रवादी विरोधात लढत होते, आता काय झालं मग नक्की? आता हीच गोष्ट आहे ना की जे काही वर्षांपूर्वी काय काय जे बोलत होते, काही महिन्यांपूर्वी काही बोलत होते, काही दिवसापूर्वी काही बोलत होते, त्यांनी जेव्हा गद्दारी केली आता कुठच्या कुठच्या पक्षात कोण कोण आहे हे लोकांना माहिती आणि लोकांसमोर हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। तुमच्या संपर्कात आहे का? कारण की ती माहितीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे। मला वाटतं आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनता आपण पाहाल आमच्या सोबत राहील। असं वाटत होतं की प्रकाश आंबेडकर तुमच्या संपर्कात असताना सकारात्मक तोडगा निघेल। शेवटी आपण एक पाहाल, या देशात लोकशाही संपत चाललेली आहे। थोडं माहीत खालती घ्या, नाही तर माझा चेहराच दिसणार नाही। देशात लोकशाही संपत चाललेली आहे। संविधानाला मोठा धोका आहे आणि अशा काळात आम्ही सगळेच एकत्र येऊन जे लोकशाही संपवतात, जे संविधान बदलायचे इच्छुक आहेत त्यांच्या विरोधात लढत आहोत। ज्यांना कोणालाही आपल्या देशातली लोकशाही वाचवायची, संविधान वाचवायचं आहे, आमच्या सोबत राहतील। परभणीचे जे उमेदवार आहे बंडू जाधव यांनी म्हटलं की मला मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांची गरज नाही अशा पद्धतीचं। मला वाटतं आपण एक पाहाल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांना सोबत घेऊन चालत आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल गेल्या काही वर्षांमध्ये सगळेच महाराष्ट्रातले जे आहेत ते उद्धव साहेबांसोबत एकत्र आहेत।